हाय माझे यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? बरे असणार, मी पण बरी आहे. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा. मी ना जिथं काम करते ना त्या आंटी खूप म्हणजे त्यांना स्वतःचं काम करायची खूप आवड आहे. स्वतःचं म्हणजे त्यांच्या घराची किचनची वगैरे त्यांना साफसफाई आवडायची आणि त्यांना भांडे खूप चमकवायला आवडायचं. तर ते भांडे चमकत नाही ना, ते कधी कधी बघतात ना कुकर वगैरे घाण झालं एवढं, आम्हाला खूप बडबड करतात. तर मी त्यांना काय सांगितलं, आज तुम्ही घासून दाखवा. आम्ही खूप घासतो पण निघत नाही, कारण की ते पूर्वीच्या बायकांनी किंवा यांनीच खराब केलेलं असतं. आता मला तर 8-9 महिने झाले आणि एक बाई 1 वर्षापासून आहे, ती स्वयंपाक करते. मी तर नाईटला येऊन फक्त त्यांना दूध गरम करून देते आणि सकाळचा नाश्ता बनवते. नाश्त्यामध्ये मला काही कुकरची गरज नाही आहे, पण घासताना ती बाई घासते, मग ती स्वच्छ काही घासलं नाही आहे. तर ते आजींनी बघा आता ती घासायचं स्टार्ट केलं आहे. आणि ते यूट्यूबमध्ये बघत असतात कशाला काय कशाने काय होतं म्हणून. तर त्यांनी यूट्यूबमध्ये बघितलं, निंबू, कोलगेट आणि मीठ, अशा 3 वस्तू घेऊन आणि कोको कोला का काहीतरी सांगतात ते, मला काही समजलं नाही त्यांचं. ते 4 वस्तू टाकून ते कुकर घासायची पद्धत त्यांनी बघितली आणि ते करायला बसल्या. कुकर तर काही स्वच्छ झालं नाही, पण त्या प्रचंड थकणार आहेत मला वाटतंय. बघा तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करून सांगा, आजींना काम करणं योग्य आहे का आराम करणं योग्य आहे? यदि मैंने घासा है वो तो वही मिल रहा है। सुरेश भैया देखो ना, आंटी जी के आज बर्तन पे उनका वाला गुस्सा निकल रहा है। आज देखो बर्तन घसते बैठी है दीदी। दीदी बर्तन घसने को बैठी है आज। दिख रहा है क्या आंटी? बर्तन घसेंगे। बालकनी में बैठे हैं ना, इसकी वजह से बर्तन घसने का देख रहे हैं। घस रहे हैं भाई, मैं घसती हूँ। मैं बोला घसो, बैठ बैठ के करोगे क्या? करे ना, बिठाती हूँ उनको। अभी मेरा काम करने का है, तो मैंने बोला चलो टाइम पास करने के लिए उनको थोड़ा कुकर दे दिया। कुकर के लिए गालियाँ दे रहे थे मंगलाखोर मेरे को। मैंने बोला आप घसो। देखो घस रहा है। हम लोग को नहीं आता है घसना, इसके लिए आंटी घस रही है। अभी चमका देगी आंटी पूरा मेहनत से। हाय यूट्यूब फॅमिली, आता आज आमची आजी आहेत ना, त्यांना खूप म्हणजे असं वाटलं आहे की माझे भांडे खराब झालेले. हे बघा, त्या खूप व्हिडिओ बघतात असे त्यांचे भांडे खराब झालेले. ॲक्च्युलीमध्ये आम्ही जी भांडेवाली बाई येते ती घासत नाही वाटतं काय, त्यांना असं वाटतं की बाबा ही स्वच्छ मी करते बसून बसून. तर बघा, यांनी यूट्यूब खूप बघतात बरं हे पण. तर यूट्यूबवर यांनी ही टेक्निक बघितलेली की असा पेस्ट आणि मीठ आणि काय आहे हे, निंबू. हां, हे त्यांना बघितलेलं त्यांनी की बाबा हे अशाने भांडे निघतात म्हणून. तर आमच्या आजी आज बाल्कनीमध्ये आल्या आणि बाल्कनीमध्ये बसल्या बसल्या म्हणतात माझे भांडे मला चमकवायचे आहेत. तर ॲक्च्युलीमध्ये किचनमध्ये बोलले मला चला, तर मी काही किचनमध्ये घेऊन नाही गेली, कारण की पाणी वगैरेमध्ये पडतं, ते वाकरणी चालतात ना याच्यामुळं. आता त्यांना हे सगळं सामान आणून दिला. आता बघूया ह्या कुकरमध्ये किती चमक येते आजींची. आजी आज जोर लावणार आहे, जुना हातोडा चालवणार आहे. आणि आपला हे व्हिडिओ आपण नक्की बघा, कारण की कसं आहे, आपण म्हणतो की बाबा आजकालच्या पोरी खूप आळशी झाल्या आहे, भांडे वगैरे व्यवस्थित घासत नाही. आणि खरी गोष्ट आहे, ह्या ज्या आजी असतात, आपल्या आजी असतात, हे लोक कसे हुशार असतात सगळ्या कामात. आणि आज आपण यांचं आलं मेहनत आणि यांची ही टेक्निक बघूया. यूट्यूबवर बघितलेली, मी तर नाही बघितली अजूनपर्यंत, पण आजींनी बघितली म्हणून त्यांच्यासाठी मी आज व्हिडिओ काढते. बघा आमच्या आजी आज काम करतात. ते कोणी म्हणेल का याला पेशंट आहे? पेशंट आहे माझं, पेशंट.
बघा मी इथंच बसते आज, जोपर्यंत साफ करत नाही तोपर्यंत. बघा आता या आजी घासतात आहे बरं भांडे. आता बघूया किती निघतं. इधर देखा आपने ये टेक्निक? को मोबाईल में दिखाते हैं ना. हाँ, त्यांचा एक्सरसाइज पण होईल म्हणून त्यांची गंमत बघते. कारण की कसं मी करू शकत होती, पण त्यांना त्यांचं पण मनाचं समाधान होऊ दे. कारण की आम्ही लोक करतात त्यांना आवडत नाही, मग त्यांनी केलं तर त्यांना आवडेल ना. बघूया आपण आज किती यांचं छान करतात. आंटी आपने बोला ना टेक्निक चालू करने का, तो टेक्निक पे घसो ना. क्या क्या आप देखते रहते हो मोबाईल पे, तो करा करो ट्राय, अच्छी बात है. असं नाही, त्यांच्याशी काम करून घ्यायचं आपल्याला. त्यांची एक्सरसाइज होते आणि मनाला समाधान भेटतं ना, म्हणून आपण करून घेतोय. हे 2 वर्ष झाले वाकरवर चालतात ते, म्हणून त्यांच्या घराची त्यांना जी आवड होती ना, किचनमध्ये स्वतःच सगळं करायच्या त्या. साफसफाई, त्यांचं भांडे वगैरे ठेवायचं स्वच्छ, त्यांना खूप आवड होती. आणि आता कसं त्यांना असा वैताग येतो की बाबा मी असं नसते झाली तर माझे स्वतःचे भांडे वगैरे किंवा घरचे किचनचे कामं सगळे मी केले असते स्वतः. पण आता ते होऊ शकत नाही, म्हणून म्हणलं बाल्कनीत बसल्या तर खूप बडबड करत होत्या त्यांच्या माझे भांडे असे झाले, माझे भांडे तसे झाले. म्हणलं जरा बघा आजी, होतं का तुमच्याकडनं? नाही करता ते बघा. मला त्यांना काय एवढं हे करून घ्यायचं नव्हतं, पण आता त्यांची जर मनाची इच्छा पण होऊ नये. खूप हसते ते, खूप जुना आहे, कम से कम नाही का आता 40 वर्षाचा कुकर आहे. 40 वर्ष झाले त्या कुकरला यूज करते ती. त्यांचं कसं जुने लोकांचं कसं सामानांमध्ये खूप जीव असतो आणि त्यांची जे काही वस्तू असते त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं हे वर्षाला वर्ष चालायला पाहिजे. त्या आजी जुन्या पद्धतीच्या आहेत, 10 रुपयाच्या आणि 5 रुपयाच्याच गोष्टी करतात. 10 रुपयामध्ये हे भेटतं, 10 मिनटात ते भेटतं, 10 रुपयामध्ये ते भेटतं, 10 रुपयामध्ये हे भेटतं, 20 रुपयामध्ये चड्ड्या भेटतात, 20 रुपयामध्ये वरवडे भेटतात. आता कुठं महागाई एवढी झाली, त्या जात नाही ना बाजारामध्ये. त्यांना असं वाटतं सगळ्या वस्तू एकदम स्वस्त आहे. 5-5 रुपयाच्या भाज्या भेटतात. कोणत्या 5 रुपयामध्ये भाज्या भेटतात गाईस, तुम्ही कमेंट करून सांगा मला. हे मला सारख्या बोलतात 5 रुपयाला भेटतात, हे 5 रुपयाला भेटतं, ते 10 रुपयाला भेटतं. ते नाही आहे जमाना, पण आता त्यांना कोण सांगणार, ते चिडचिड करतात. त्यामध्ये मी काही बोलतच नाही आता बघा त्यांच्याकडनं करून घेते. नाही निघत नाही हो, हे सगळं यूट्यूबमध्ये दाखवतात ते वेगळं, हे हाताचं वेगळं. हाताचं ते पांढरी पावडर भेटायची भांडे घासायची ना, त्याने निघू शकतं. आणि ती बारीक तारीची घासणी येते त्याने. आता ॲक्च्युलीमध्ये मला तर वाटतं नवीन कुकर घेतला पाहिजे. कढाई पण त्यांची खूप काळी झाली, बघितली असेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही. मी त्यांना नाश्ता वगैरे बनवते ना, त्या व्हिडिओमध्ये खूप काळी कढाई आहे. त्यांना पण खूप घासतो हो, मी पण घासते, ती बाई पण भांड्यावाली पण घासते, निघत नाही. पण खूप जुने वस्तू आहे ना ती. आता करून कमसे कम 40 वर्ष झाले त्यांच्या सगळ्या भांड्यांना. सगळीच वस्तू त्यांची 40 वर्ष पूर्ण जुन्या, 10 वर्ष जुने, 20 वर्ष जुने अशा वस्तू आहे त्यांच्याजवळ. त्याच्यामुळं त्या वस्तू काय एवढ्या एकदम हे नाही होणार. बायांचे पण एवढं आपण बोलू शकत नाही, ते केलं नाही काय नाही. हे बघा काय काय घेतलं आहे त्यांनी. कोलगेट आणि हे मीठ आणि निंबू. ट्राय करून बघा बरं तुम्ही पण, होतं का. आजची आपली व्हिडिओमध्ये हेच आहे आजींचं. आजी बघा तकल्या.
आज शाम को ना ये लेके आना है 10 रुपए का। हाँ ये देखिए, हाँ, ये तार ये बघा क्या है, 10 रुपए का क्या लेके आऊँ? तार का। ये 10 का नहीं मिलता है आंटी अभी। अच्छा, वो 10 रुपए का नहीं मिलता है, 25 रुपए का मिलता है, 20 रुपए का मिलता है, जैसे वो आप लेगे वैसे मिलता है। अच्छा। आप जब खरीदते थे जब भी 10 रुपये 5 रुपये की बात नहीं थी, अभी बहुत महंगा हो गया आंटी। अच्छा, बघा मी मगाशीच बोलली ना आमच्या आजींचं असंच असतं बघा, एवढ्या ह्याच्यामध्ये थकल्यात पण जिद्दीने बघा नाही, थोडं तरी त्यांच्या मनाला शांती भेटते म्हणून मला पण बरं वाटतंय, हरकत नाही। मी उद्या परवा मुळी घेऊन येते, बारीकवाली ती भेटते ना, त्यांनी तिला साफ करून देते। ये नम काय हुआ सबनी माई गणई ने बनाई वो जगी मान आपके तेरे को समझे। राजा क्या हो गया? वो जो को वो हो ना पित्तल या बर्तन मल जना निकला क्या? हे बघा पित्तल या guys, ठाकुर मल जना आना। ये बघा निघालं का? निघालंच नाही आहे बिलकुल। हाँ क्या बोल रहे? नहीं क्या बोलती है, थोड़ा सा इसमें वो दे ना, पीताम्बरी नहीं है ना? पीताम्बरी खत्म कर दिया क्या? हाँ बोलती थी तो मैं अभी सीधे सामान वाले को बोलती थी, लेकिन क्या हो गया, नहीं घस रहे? क्यों नहीं निकल नहीं रहा है क्या? उसमें तो फटाफट दिखाते हैं हाँ मोबाइल में, इसमें हाँ। कुछ नहीं होता है मेरे हाथ से। तो फटाफट कैसे बताते हैं मोबाइल में? कोको कोला बोलते हैं, कोको कोला डाला, अभी कोको कोला को पैसा खर्च करके लेके आएगा क्या कोला? तो ये कुकर का कोका कोला हो जाएगा ना? लेकिन होना चाहिए ना आंटी, नहीं होता है तो फिर फायदा क्या? जब मोबाइल में दिखाते हैं झूठ है सब। सब झूठ है ना? फिर मैं तो आपको बोलती हूँ कुछ सच है आंटी, कुछ झूठ है, सब सच नहीं होता है यूट्यूब पे। इसको ना ये ना आज वो तार का लेके आएगी, नहीं तो इसको हैंडल भी चेंज करा के आ जा। अच्छा लेके जा हैंडल, बोलो उसको दूसरा डाल, हम्म, टूटेला नहीं चाहिए, निकाल के फेंक दे। अच्छा मैं 100 रुपया देती है देखो अभी। 100 रुपया खाली हैंडल के लिए देगी? नहीं 100 हैंडल के लिए भी, और ये तार का ये भी लेके आना, अच्छा। घासने का, अच्छा दोनों लेके आना। पर 100 रुपया लेके जा, देख कितना खर्चा आता है। हाँ हो गया घस के? हाँ देख हाथ दे। बता तुम्हारे हाथ बताओ, ये देखो मेरी दादी के हाथ कैसे हो गए घस के, बेचारी के थक गए ना आंटी। फिर नहीं होता है, नहीं होता है ना, वही तो मैं बोलती हूँ ना, आपसे नहीं होता है आंटी, जब भी तो हम लोग आपकी सेवा करते हैं ना। लेकिन ऐसे जलाना नहीं चाहिए फास्ट गैस पे। तुम लोग ने एक तड़ा भी जलाया है, हम लोग मैं खाना बनाती थी, कभी नीचे का नहीं जलता था, ये नीचे जला दिया है हाँ उसने। हाँ इतनी गैस आग इतनी तेज करते हो कि कुकर भले जल जावे। हम्म, देखता कौन है मेरे को? हाँ वो आंटी तो बैठी है, सो गई है, वो क्या देखेगी मेरे? इसके लिए वो गर्म करके 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 जला दिया है। हम्म, थोड़ा गैस स्लो करने का, हम्म, वो गैस स्लो नहीं करते हैं तुम लोग, इसके लिए जल जाता है हम्म, नीचे का। और मैं भी कितना गाली दे के गाली देगी, भाई तुम लोग को करते क्या हो, कुछ नहीं समझ में आता है तुम लोग को, तो छोड़ के चले जाओ घर पे। मैं खुद मैं ठीक हो जाऊँ तो मैं खुद ही करूँ कुछ काम। हाँ ना, ठीक हो जाओ ना आंटी जल्दी जल्दी, आपका घर आप संभालो, जैसे संभालते थे वैसे संभालो आपका घर, लेकिन अभी फिलहाल तो आपको ठीक होने की कोशिश करो ना। यार ठीक हो जाती थी, ये पागल बुढ़ी है ना, उसने गिराया ना मेरे को, तो मेरी बाँह भी टूट गई, 1 महीना तो मैं जो वो प्लास्टर चढ़ा हुआ था। उसके बाद में उठी भी है तो तेरा है ना हाथ कौन सा आंटी सीधा? कितने साल हो गए आपको बेड पे पड़ के? मैं तो अभी 3 साल हो गया। हाँ, मैं तो पहले करके गई फिर अभी आई। एक बारिश आई तो मैं गिर गई थी, फिर दूसरी बीच में बारिश आई, फिर तीसरी थी, अभी तीसरी थी बारिश। ठीक है, अभी आपने चल, मैं बाहर दूँ ना आपने अभी। इतना साफ किया है, मेहरबानी। रख